आवळं असा ह्यो मी सगळं किसून घेतलंय। आता मी गॅस पेटवलाय, त्याच्यात मी 2 किंवा नमस्कार सगळ्यांका, कसे आसाय? बरे आसाय मा? तर आज मी बनवतले आवळ्याचो मुरंबो। तर मी बाजारात गेलेले, येताना मी आवळे घेऊन येले। तर आवळे मला बरे वाटले, म्हटलं आता आज आपण आवळ्याचो मुरंबो बनवूया। तुम्ही कधी ट्राय केलाय की नाही? केलात अशातच तर आज माझी रेसिपी बघून नक्की ट्राय करा। चला तर मग आज आपण आवळ्याचो मुरंबो बनवूया। हे असतात आवळे, तर हे मी आता धुवून घेतले, मीठ वगैरे लावून एकदा धुवून घेतले मस्तपैकी। तर त्याच्यानंतर हे जे मध्ये काळा असा ना, तर मी काढून घेतलं आहे। आणि त्याच्यानंतर ही किसणी असा, ही किसणीवर मग ती मी किसून घेतलं आहे। तर आपण किडलेले पण असे काढून बघून मग नंतर किसूची असत आपण कट कर। हे बघा, ह्या बघा तुम्ही बघू शकताय, मी आता ना मध्ये मध्ये जी कीड वगैरे खराब वगैरे होते ना, आता कट करून घेतलं आहे। तर आता मी आवळे किसून घेतलं आहे। हे तुम्ही आवळ्याचं मुरंबो साखरेचं किंवा गुळाचं पण बनवू शकतात। गुळाचं पण चांगलं लागतं, साखरेचं पण चांगलं लागतं। पण बेस्ट लोक गेलात तर जे डायबिटीज पेशंट असतात त्यांना तुम्ही गुळाचंच बनवलात तर एकदम मस्त, त्याची पण टेस्ट एकदम मस्त लागतं। चला तर आपण किसून घेऊया हे। तर हे बघा, मी आवळं असं किसून, तर असं एक एक करून मी आवळं किसून घेतलं। हे बघा, असं आपलं बारीक पडतं, असं किसून घ्यायचं नीट पैकी। बघा, तुम्ही बघू शकता आपलं असं आवळं तयार झालं। आवळं मी किसून घेतलेलं असं करून मी सगळं आवळं किसून घेतलेलं आहे। हे बघा, तर ह्यो आवळं असा ह्यो मी सगळं किसून घेतलंय। आता मी गॅस पेटवलाय, त्याच्यात मी 2 किंवा 3 किंवा 4 थर लावतले। पहिला गूळ घालतले, मग आवळं घालतले, परत गूळ घालतले, मग आवळं घालतले, असे 2 किंवा 3 किंवा 4 लावतले। आणि त्याच्यामध्ये मी हे बघा, तमालपत्र, लवंग आणि दालचिनी टाकतले। जेवढे तुमका गोड हवा असेल तेवढा करायचा। मी गूळ घालून करतले। मी 1/2 किलो गूळ घातलंय। आता गूळ घालते, चला तर मग बघूया आपण। तर त्याच्यानंतर मी असं आवळं टाकलंय। पहिलं मी आवळं टाकून घेतोय। त्याच्यानंतर जरासं असं आपण पानं टाकायची, एक दालचिनी टाकायची। आपण ह्याच्यात तेल नाही घालूचो। आणि त्याच्यानंतर ह्या गुळा, त्याच्यानंतर पुन्हा आवळं घालायचं। असा आपल्या पहिला 15 मिनिट ठेवायचा, म्हणजे आपला गुळ वितळाक द्यायचा। त्याच्यानंतर आपण झाकण मारूनच ठेवायचा। आणि त्याच्यानंतर आपण झाकण खोलून बघायचा गुळ वितळला काय। त्याच्यानंतर कालतो मारायचं, तुमका मी दाखवते। जेवढं तुमका गोड हवे असत तेवढं तुम्ही करायचं। त्यानंतर मी अजून एक पान टाकलंय, एका आपणच पाणी सुटताला। लवंग, जेवढी तुमका लवंग तिखट हवे असत तर आता आपण झाकण खोलून बघूया काय झालं। आता 15-20 मिनिटं झालेली आहेत। आता मी झाकण खोलून बघितले, बघा तुम्ही मस्तपैकी आपला गूळ वितळलेला असा, त्याका पाणी सुटलेला असा। तर आता मी कालतो मारून घेतोय। बघा, आपला असा ऑरेंज झालेला हा वाफ येता कॅमेऱ्यावर, वास पण मस्त येता। अजून जरासा गूळ वितळाक हव्या। हे बघा, अजून जरासा गूळ वितळाक हव्या, म्हणजे याचा गुळाक पाणी सुटला ना तर पूर्णपणे वितळाक हव्या। मग आपलं आवळ्याचं मुरंबो मस्त होतो। आणि तो पूर्ण 1 दिवस ठेवूक हवो बरणीत भरून, म्हणजे तो एकदम असं मुरता।
अजून आपलो आवळ्याचो मुरंबो असा तो अजून त्याच्यातला गूळ असा ना आता वितळा खावा तुमका दिसता ना असा पांढरा पांढरा म्हणजे ते असं पाणी वगैरे सुटल्यासारखं तर अजून वितळा खावा तर मी अजून 10 मिनटं झाकण मारून ठेवतोय. एकदम गूळ वितळला ना की त्याच्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचो आणि थंड करत ठेवायचो आणि बरणीत भरून ठेवायचो. 10-15 मिनटं ठेवलेले होते गॅसवरती तुम्ही बघू शकताय. आता आपलं मस्तपैकी तो आवळ्याचो मुरंबो मुरलेलो म्हणजे मगाशी कितक्या दिसत होतो आणि आता केवढूसो दिसता म्हणजे मी अर्धा किलो आवळे आणलेले ते किसून केवढोसो झालो बघा. मग आपलो आवळ्याचो मुरंबो असा तो असो मस्तपैकी घट्ट झालेलो असा. आता मी गॅस बंद करून ठेवतेले आणि उद्या सकाळी आपण उघडून बघूया. तो अजून टाईट घट्ट झालेलो असतो. तर आता मी झोपतोय तुम्ही पण झोपा. बाय गुड नाईट. उद्या भेटू सकाळी. आता तुम्ही बघू शकता मी काल रात्री बनवून ठेवलेले मुरंबो आपलो मस्तपैकी मुरलेलो असा. तो आता मी ह्या बाउलमध्ये काढून घेतोय आणि फ्रीजमध्ये ठेवतलंय. तुम्ही पण रात्री म्हणजे मी रात्री करून ठेवलंय तो फ्रीजमध्ये ठेवलंय. मग मस्तपैकी तो मुरलेलो आहे. तुम्ही पण केलात तर रात्री किंवा ते का म्हणजे एक दिवस किंवा अर्धा दिवस तरी मुरा खाओच म्हणजे अजून टेस्ट मस्त येता मुरल्याच्या नंतर. मी ह्यो काढून घेतोय. का माझा व्हिडिओ आवडला असत मुरंब्याचो तर माका लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.